हाय फ्रेंड्स, उद्या एका कार्यक्रमासाठी मला जायचं आहे आणि माझी तब्येतच बिघडली. मग मी इकडे डॉक्टरकडे नंबर लावला आहे, कारण की मला उद्याचा कार्यक्रम हा काहीही झालं तरी मिस नाही करायचा आहे. मला उद्या जायचंच आहे. आणि मी इकडे सकाळी लवकर उठली, सगळ्यांसाठी पोहे बनवले. मला गोळ्या घ्यायच्या आहेत तर मी थोडेसे पोहे पण खाऊन घेतले. आणि इकडे मिस्टर माझा व्हिडिओ काढतायत आणि माझी थट्टा पण करतायत की तुला बरं नाही वाटत आहे तरी पण तू चालली आहेस. जर बरं नसताना मी बोलवलं असतं तर तू आली नसतीस मला भेटायला. आणि इकडे मी फटाफट आता चालली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे ते. आणि थोड्या वेळात कळेलच तुम्हाला मी इतकी का खुश आहे. आता मी ट्रेन पकडून स्टेशनला जाणार. माझी मैत्रीण पण तिकडे वाट बघत आहे ठाणा स्टेशनला, ती पण थांबलेली. हे घेतल्याशिवाय तर काय आपल्याला कोणी ट्रेनमध्ये बसायला देणार नाही. आणि ह्या एक्सिलेटरला माझ्या वेळेसच बंद पडायचं होतं. फटाफट आली तर बघते तर काय ही AC ट्रेन होती. मग काय थोडा वेळ थांबली मी दुसऱ्या ट्रेनची वाट बघत. ट्रेन आली, ट्रेनमध्ये मी बसली आणि खूप थंडी पण होती ट्रेनमध्ये. खूप दिवसांनी बसली मी ट्रेनमध्ये. आणि ही माझी मैत्रीण ठाणा स्टेशनला भेटली आणि आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत. हे सगळे माझे लहानपणीचे मित्रमैत्रिणी आहेत. तुम्ही जे बघू शकता की तिथे लोक पण खुश आहेत एकमेकांना भेटून. आणि हे लोक मला चिडवत आहेत, यूट्यूबर, ब्लॉगर. आणि सगळेजण 1-1.5 तास आधीच पोचलेले. सगळ्यांना एकमेकांना खूप भेटण्याची इच्छा होती, त्यामुळे ते लोक सगळेच लवकर आलेले. आणि जायला वेळ होता आम्हाला आतमध्ये फार्म हाऊसमध्ये. मग आम्ही इकडे बाहेरच वडापाव खाल्ला. आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि इकडे लहानपणीचे सगळे किस्से आठवून सगळेजण हसतायत. गप्पा, फोटो. लेडीज असल्यावर तर फोटो शूट तर झालाच पाहिजे. आणि इकडे जेंट्स लोकांनी एकमेकांना बुके देऊन स्वागत पण केलं एकमेकांचं. आणि आम्ही सगळ्यांनी फोटोशूट पण केला. आणि लकीली एका फ्रेंडचा बड्डे पण होता त्याच दिवशी. बड्डे पण सेलिब्रेट झाला. आणि आमचा आता दोस्ती ग्रुपचा पण केक कटिंग केला आम्ही. आणि या सगळ्या गोष्टी बघून एकदम लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. हे या सगळ्या खाण्याच्या वस्तू, चिंचा, बोरं, आंबे, हे सगळं आम्ही चोरण्यासाठी दुसऱ्यांच्या वाडीत जाऊन चोरून आणून खायचो. ते बघून तर आम्हाला खरंच आठवणच आली आम्ही लहानपणी काय काय कारनामे केले. आणि इकडे प्रत्येकाने प्रत्येकाचं आवडीचं गाणंसुद्धा म्हटलं. आणि अशी गाणी म्हटली त्याच्यामुळे आम्ही इमोशनल पण झालो तिकडे थोडं. प्रत्येकाने एकमेकांचा अनुभव शेअर केला. कोणी कोणी किती स्ट्रगल केलं आहे इथपर्यंत येण्यासाठी, काय काय गोष्टी फेस कराव्या लागल्यात, या सगळ्याचा प्रत्येकाने अनुभव सांगितला. लेडीजनी पण एकमेकांना बुके देऊन इकडे स्वागत केलेलं. आणि हे सगळे खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. तेच खेळ आम्ही तिकडे खेळलो. आम्ही जणू लहानच झालेलो तिकडे.
सगळ्या गोष्टी विसरून आम्ही फक्त खेळ एन्जॉय केला. आणि हा क्षण तर न विसरण्यासारखा होता. जेंट्स लोकांनी स्विमिंग पण केलं, डान्स केला आणि खेळता खेळता डान्स करता करता कधी संध्याकाळ झाली आम्हाला कळलंच नाही. कोणाचाच तिकडून पाय निघेनासा झालेला आणि सगळ्यांनी एकमेकांना बाय करून निघालो. आणि संडे असूनही ट्रेनला इतकी गर्दी होती, बापरे. गर्दीतून निघाली आणि बापरे, रिक्षेला पण इतकी गर्दी. कशी बशी रिक्षा पकडून मी घरी आली. माझ्या मम्मीला 3 लाईक करा, कल्याणी नाव सांगा, आम्ही तुम्हाला दाखवू आमचं नाव काय. तुम्ही बघती माझ्या पण व्हिडिओला लाईक करा आणि असं नाव बघा की असेल का नसला तर मला सांगा. माझ्या मम्मीला 1 लाईक करा आणि 1 सबस्क्राईब करा. बाय बाय.